तेल घट्ट झाले. हे बघ हे बघ वगैरे येतं. हे भाग केलं बघ. पण भरपूर झालं. हे किनारी किनारी लावूया. कापून द्या सुकवायच्या. हा अशी पावभाजी तयार झालेली आहे. पूर्ण घरभर असं. काय काय गाणं आलं. हे कोल्या वाघ्या इकडे काय झालं. आता थोडं शांत का मस्ती करणारा. कोल्हा खेळून आलाय तिकडे धरणाकडून. आणि तो पांढरा बघ कसा फिरतो त्या साईडला. काय शोधतोय. ते पालीची ह्याची जी पिल्लं बघतात ना धावत बसतात गवतामध्ये. चल मी जाऊ. कुठे जात आहे. तो दोघं वाट बघत बसत. काय झालं. कुठे गेला तू सकाळी सकाळी. अंगावर उड्या नका मारू. सगळे कपडे खराब करतात. ते शेवटी ते काय झालं. काय झालं कुळकुळ करायला. काय झालं. शेरू इकडे. शेरू काहीतरी शोधतोय. तो बाबा म्हणतोय फाटा जायचं फाटा जायचं फाटा जायचं फाटा जायचं. काय झालं. फिरायला जायचं. हे ना बाबा गेला काटा. शेरू चप्पल माझी तिकडनं चप्पल दे. कुठली लालवाली. दुसरीवाली. खुश आहे खुश आहे खुश आहे. टाटा जायचंय टाटा जायचंय. बस 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 कसा लाडत बस बस. शेरू मस्त. दुसरी काळी चप्पल त्या साईडला तिकडे इथेच आहे बघा. होते दोघं जण कधी फिरायला नेत आहेत बाहेर. जा तुझा तो जा बाबा गेला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तुम्हाला ना ह्या तेलाची गंमत सांगते. ही तेलाची बॉटल आहे ना खोबरेल तेल आहे. घरामध्ये होती तेव्हा त्यात तेल असं म्हणजे विरघळलेलं होतं. आणि आता एक 10 मिनटं झाले मी ते बाहेर बसलेले. केसांना माझ्या तेल लावायचं होतं. आता ते तेल आहे ना असं घट्ट झालं. ते का गारठा आहे बाहेर. ते सफेद सफेद होतं ना तसं झालं आहे बघा. तुम्हाला दाखवते. थंडी थंडी किती आहे ना याचं तुम्हाला सांगते. हे बघा हे वरच्या साईडला बघा सफेद सफेद दिसतंय ना तसं झालं ते. आणि आता मी तेल काढते ना तर ते तेलसुद्धा सफेद सफेद सगळं बाहेर पडतंय. असं घट्ट झालं थंडीने घट्ट. ये कुणाल. तर कुणालला तर तेल लावायचं आहे म्हणून त्याला बोलवलं आहे बाहेर. हा बघा आलाय. आणि मला वाटतं आपल्या बागेतली केळं ना कुणाल पिकायला झालेली आहे. समोरची एक केळी अशी पिवळी झालेली दिसत आहे. असं घड आहे ना तो पिवळा झाला असं वाटतोय. म्हणजे हिरवा असतो ना रंग. त्याच्यामुळे जाऊन तिथे बघायला पाहिजे. तुम्हाला पण दाखवते नंतरला. आता कुणालच्या बाबा जरा गेलेत ना राऊंड मारायला. ते आले की बघूया. आज आहे वार रविवार. आज सुट्टीचा दिवस. म्हणजे कालपासून सुट्टीच आहे कुणालची. त्याच्यामुळे आमची पण सुट्टी. तर आज काय जास्त असं काम नाही करायचं आहे. आज आम्ही असं आराम करणार आहोत सगळेजणं. म्हणजे छान छान असं काहीतरी बनवायचं खायचं. कालचं सगळं राहिलेलं अर्धवट आहे ना ते आज म्हटलं पूर्ण करूया. काल करायचं होतं पण काल ना राहून गेलं. घाण पडली. घाण नाही डायरेक्ट. हे बघ तेल घट्ट झाले. हे बघ हे बघ बघ. आता बाहेर पण पडत नाही. मग अशी येत होतं बाहेर. हे बघ गरम चूल कुठे पेटवले. गॅसवर कसे करणार. प्लास्टिकची ठेवायचं. आत्ता चांगलं होतं लगेच घट्ट झालं बघ. केमिकल नसतं ते. खोबरेल तेल कधी घट्ट होतं. पाणी घट्ट. पाणी नको टाकूस. पाणी नाही ते काल संध्याकाळी चूल पेटवलेली ना. नाही थांब जरा थोड्या वेळ लावते. थोड्या वेळ लावते. नको गॅसवरती नंतर लावते. आता चूल पेटवली ना आपण. हे बघा तेल घट्ट झालं. ते काय बाहेर पडतच नाही. मग अशी निघालं. चला आम्ही आता जरा आपल्या गार्डनमध्ये फेरफटका मारतोय. हे पहिला केळी बघूया ना. ही बघा केळी आपली जरा ना अशी दिसते हे झालेली. हां पिवळी पडल्यावर दिसते. म्हणजे रंग त्याचा चेंज झाला दिसतोय ना. पिकणार ती हिरवी वाटते इकडून पण दुपारची वगैरे येतं. हे भाग केलं बघ.
एक 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 पिका मला वाटतं 1-4-5 दिवसात तयार होईल वाटतं ना. पिकेल. त्याला भर नाही जास्त. हे ना समजलं ते एखादे आलेले आहेत ना. एखादी काढाय त्याच्या. चला म्हणजे ही केळी आपली निघेल. उसळली म्हणून नाही तर ती. तर आता आम्ही पालकच्या इथे आलेलो आहे आणि थोडासा मुळानं लावतोय आम्ही. म्हणजे हे जे वाफे आहेत ना त्या साईडनी आहे थोडी थोडी जागा त्यातच करतोय. म्हणजे काय होईल आपली पाण्याची बचत होऊन जाईल. पाण्याचा जुगाड पण. तर हे बघा हे थोडंसं बघू दे 1 मिनटं. मुळ्याचं बियाणं इतकं पण भरपूर झालं हे. किनारी लावूया. हे घे. तर अशी चर पाडून घेतली म्हणजे अशी सरी करून घेतली. आता हे थोडं टाकायचं त्यावर माती टाकायची झालं. ह्या साईडने पण जाऊ दे. पाण्याची अडचण त्यामुळे असं करूया आपण. इकडे अशी एक लाईन पाडूया. ह्याच्यामध्ये लाल माठ लावलेला आहे. तो थोडासा रुजून आलेला आहे. हा बघा तुम्हाला दिसतोय. अजून छोटा आहे खूप. बियाणं खराब होतं का काय माहीत नाही पण आलं नाही व्यवस्थित रुजून. ते रुजून व्यवस्थित नाही आलं. काय का असतं बियाणं बरोबर नसतं काही असतं. पण हे मुळा आहे तो पटकन रुजून. मुळाला टाईम नाही लागत. पालक बघा आपला छान झाला आहे. तो आता मी ना आता नाही. आज तर रविवार आहे. उद्याला काढून घेईन सगळा. आणि पालक कसा काढला तरी पण तो असतो. परत वाढ होते त्याची काढल्यानंतर. 2-3 वेळा भेटतो आपल्याला खायला. असं जरा बागेत फिरतोय आज जरा. वांग्याची रोपं छान झालीत ना आपली. वांगी यायला लागली त्यांना. आणि फुलं बघ ना एकेका झाडाला फुलं बघा किती आलेले आहेत. ते भरपूर फुलं धरलेले आहेत. ती काय चांगले मजबूत आली असेल ना हां ती धरणार आणि बाकी नाही धरणार. गळून जातात. गळून जातात. देठाजवळ येतात ना हां देतात तिथे देठ जाड असेल ना हां ती हे होणार. आपण बाजारात गेलो ना ते ह्याचं लाल माठाचं आणूया बियाणं. हे आपलं घरचं बियाणं होतं. ते जुनं होतं ना त्याच्यामुळे मला वाटतं रुजून नसेल आलं ना. आता ते हे बांधलं ना तू वृंदावन ते होत नाही त्याची एवढी मोठी तुळस. आता आपल्या ह्या तुळशी पण केवढ्या मोठ्या झाल्यात. वृंदावनात माती कमी असते ना त्याला हे नाही भेटत. खताची जागा ती चेंज करायला पाहिजे. चेंज कर. चल मी जाऊ आतमध्ये. काय करते वाग्या सर इकडे. वाग्या तर इकडे वाग्या इकडे. वाग्या चला इकडे. गुड बॉय बनायचा. चळायचं नाही. खिशात ठेवली होते. चल बाय पोलीसची गाडी आली. पोलीसची गाडी आली. पकडायला आली पोलीसची गाडी. पोलीसची गाडी आली पकडायला तुम्हाला. मागेच जाऊ. मागे दोघांना मारले. मागे तर नक्की चांगली लागली. खाली काय अंतर. हा एवढं उंच गेलं ना बापरे. ते मी काल बघा ते ऐकलं का. हे काजूचं झाड बघ ते उंच गेलं. ते कटिंग करायला पाहिजे. घराजवळ आहे ना. हा मग ते आपोआप कलम असतो तो पसरतो बाबू. आपोआप रुजलेलं झाड ना ते. हे कसं हे समोरचं बघ. हे समोरचं आहे ना त्यातली बी आहे. तिथे पडली होती ना. ही पण ते पण तेच आहे. ते पटापट वाढणार. कापायला पाहिजे. नाही आपलं घर पण जवळ आहे ना. हा म्हणजे वाढलं तर असं वाढेल नाही बघ. असं होतं म्हणजे आपल्याला ठेवायचं नाही. आणि फांद्या कापून त्या सुकवायच्या आणि जाळायला घ्यायच्या. वाढवायचं नाही झाड ते. म्हणजे आता एकदम मोठं नाही होऊन जायचं. असं कटिंग करत राहायचं. आवडा तिकडे असतील पुढे दोन्ही पण जमा करते. कुठलं प्लास्टिक. हे ते ठेवलेले. हा ते नंतरला त्याचा कचरा जमा होऊ दे मग. हां जोरात जोरात. चला निघा आता. वाजले किती. पटापट जावा. हा दोघं जण निघालेत बाजारात जायला. काय काय आणायचं आहे. थंड पडली गाडी. ती थंडीने चालू झाली. बघा मी बाहेर कामात होती तर कुणालनी माझ्या
दिवा बत्ती सगळं करून घेतलं नाही. म्हणजे किती पण काम असलं ना तरी देवाची बत्ती मात्र आमची वेळेवर होते. आणि कसं छान बघा, हे फुलं त्यांनी कमीच काढली आज, पण छान केलं नाही देवपूजा. हे बघा भाग्या शेरू यांचं जेवण म्हणजे नाश्ता काढलाय आणि दोघं जण हे बघा बसलेले आहेत. गरम आहे ना खूप. बबडू भुकू लागली. आज त्यांच्या जेवणामध्ये म्हणजे तुमच्या सर्वांच्या पण कमेंट्स असतात कधी कधी की भाज्या वगैरे मिक्स करायच्या, तर ह्या बघा उकडलेल्या भाज्या घेतलेल्या सगळ्या, म्हणजे सगळ्या ज्या घरामध्ये होत्या ना त्या सगळ्या मी उकडून घेतल्या होत्या. डाळीमध्ये मीठ काय नाही असंच, आणि भात, चिकनचं सूप असं सगळं मिक्स केलं आहे. आता हे जरा गार करून दोघांना पण देते. चला इथे. हां, काय उडी मारली भारी उचलली ना. बाजल्या पण सगळ्या सावलीमध्ये द्या. सावकाश खावा. पाणी पण पिवा शेरू, पाणी पण प्यायचं. तर आमच्याकडे आज नाश्त्यामध्ये बघा अंडा आणि पाव, आणि ते कुणालच्या बाबांनी बनवले. मी सगळं तयार करून झालेलं आहे आणि ते कांदा चिरतात. कुणाल तर सगळं हे बाहेर घे फटाफट. आता हे बघा अशा पद्धतीने अंडा ब्रेड चटणी लावून. हा घे बाहेर घे पटापट सर. ते त्यांना ते वाघ्याच्या पण बनवले आमलेट, ते पण द्यायचं. हे गॅस बंद केलं का चालू आहे? चालू आहे. आता काय हवंय कांदा, आणि ते कांदा चिरायचं काम चाललंय. कांदा हवाय खायला. तो गरम आहे तवा, तो राहू देत. तो बाबा घेऊन पाणी घे जा. सावकाश एक साईडला न्या. तर सर्वांचा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मी किचन वगैरे आहे ना ते आवरून घेतलं, आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी. आज दुपारच्या जेवणामध्ये पावभाजी करायची होती, म्हणजे काल बनवायची होती पण काल कसे पाव नाही मिळाले त्याच्यामुळे मग राहिलं. तर आज म्हणजे दोघंजण बघा सकाळी गेले होते ना मार्केटमध्ये, तर येताना मग पाव वगैरे जास्तचे घेऊन आले होते. कुणाल इथे मला मदत करत होता आणि कुणालचे बाबासुद्धा मला मदत करत होते. म्हणजे कांदा टोमॅटो जे काही चिरून हवं होतं ना ते दोघांनी मला सगळं करून दिलं. आणि भाजी वगैरे जी होती आदल्या दिवशी बघा उकडलेली ना, ती सर्व भाजी मी सकाळीच आहे ना फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की कुणाला बघा आपल्या मधमाशी चावले म्हणून. थोडीशी सुजन होती, पण आज आहे ना बऱ्यापैकी ती सुजन आहे ना कमी झाली होती. म्हणजे झालं, चेहरा त्याचा नॉर्मल असं झाला होता, आणि मला असं वाटतं की उद्यापर्यंत तो एकदम पूर्णपणे होऊन जाईल बरा. तर इथे सगळी भाजी जी आहे ना ही बघा, म्हणजे फ्लॉवर, मटार, फणसी, बटाटी आणि बीट. म्हणजे बीट कधी मी घालत नाही, पण आज म्हटलं बघूया. मी कुठेतरी असं ऐकलं होतं की बीट घातल्यामुळे छान असा रंग येतो पावभाजीला, त्याच्यामुळे म्हटलं चला आज बीट पण टाकूया. त्याच्यामुळे हा बीट टाकलेला आहे. फर्स्ट टाईमच मी ही बीटाचा वापर करते पावभाजीमध्ये. तर ही उकडलेली पावभाजी आहे ती सर्व मॅशरने की नाही मॅश करून घेतली. वर्षातनं एकदा पावभाजी बनते. म्हणजे आता बघा थंडीमध्ये फ्लावर मटार वगैरे स्वस्त होतात, त्यावेळेसच पावभाजीनं केली जाते. म्हणजे समजा ना आता बघा सीझन आहे, त्याच्यामुळे मला वाटतं 1-2 वेळा तरी ही पावभाजी आता बनवली जाईल. तर इथे कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे, आणि कढई कशाने जरा मोठीच घेतली. आणि ही जी भाजी आहे ती 2 वेळची भाजी मी एकदम करून घेणार आहे, म्हणजे संध्याकाळसाठी सुद्धा होऊन जाईल. तर तेलामध्ये तेजपत्ता टाकला. तेजपत्ता आपला बागेतला आहे. कांदा भरपूर असा, आलं लसूण याची पेस्ट टाकलेली आहे. नंतरला 2 सुक्या मिरच्या टाकल्या आणि चांगलं असं परतून घेतलं. त्याच्यानंतर पावभाजीचा मसाला, तिखट मसाला, थोडीशी हळद, आणि हे घालून कसं व्यवस्थित सगळा कांदा जो आहे तो परतून घेतला. त्याच्यानंतर भरपूर असा टोमॅटो, म्हणजे 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहेत, आणि कांदा थोडा जास्त, म्हणजे कांदे 6 ते 7 कांदे घेतले होते बारीक चिरलेले. चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर हा जो मसाला जो कांदा टोमॅटोचा तयार होतो ना तो आपल्याला चांगला असा मॅश करून घ्यायचा आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं, आणि एकानं वाफ येऊ दिली, म्हणजे ताट ठेवली. एक 4 ते 5 मिनटं स्लो गॅसवरती वाफ येऊ दिली, आणि वाफ आल्यानंतर बघा तेल असं चांगलं असं सुटून आलं. त्याच्यानंतर मग मॅशरने कांदा टोमॅटो जो मसाला आहे तो चांगला असा मॅश करून घेतलेला आहे. व्यवस्थित सगळं मॅश करून झाल्यानंतर उकडलेली जी भाजी आहे
ती ते बघा घातलेली आहे. आणि बिटामुळे की नाही छान असा रंग आलेला आहे भाजीला, असा गुलाबी रंग बघा येतो तसा आलेला होता. छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर त्यात थोडंसं गरजेप्रमाणे पाणी पण घातलेलं आहे. आणि नंतर त्यात कोथिंबीर आणि चांगलंसं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतरला स्लो गॅसवरती ही जी भाजी आहे ना ती मी एक 5 ते 7 मिनटं शिजत ठेवणार आहे. कोणाला जर का आवडत असेल तर आपण कसं वरून बटर पण टाकू शकतो, पण मी शिजतेवेळी बटरचा वगैरे काही वापर नाही करत. ज्यावेळेस आपण खायला घेतो त्यावेळेसच बटर आमच्याकडे टाकला जातो. तर भाजी स्लो गॅसवर शिजत होते तोपर्यंत हे जे पाव बघा आणलेले आहेत ना त्याला घी लावलं. म्हणजे घीमध्ये शेकलेले पावच, म्हणजे तुपामध्ये शेकलेले पाव जे असतात ते आवडतात आमच्या घरामध्ये, त्याच्यामुळे मी बटरचा इथे वापर नाही केला आहे, तुपाचा वापर केला आहे. आणि स्लो गॅसवरती हे जे पाव आहेत ते पण छान प्रकारे भाजून घेतले. आवाज टीव्हीचा म्यूट कर, एवढा टीव्हीचा आवाज हे करतात ना बापरे. हां वाढव आवाज. बघा झाले आपली भाजी. त्यातनं थोडंसं मी भाजीचा मसाला असतो ना पावभाजीचा तो थोडासा मला कमी वाटला त्याच्यामुळे टाकला वरनं. आणि आपली मस्त अशी छान अशी पावभाजी तयार झालेली आहे. पूर्ण घरभर असा घमघमाट सुटला आहे. इथे पापड पण भाजून ठेवलेत. चला आता जेवायला घेऊया. हे पाव इथे शेकून झालेले आहेत, हे थोडेसे तळ्यावर आहेत. काय तुझं काय? हां आता मी शूटिंग करत होती तर मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो. काय खातो? बोरं. चल घे जेवण बाहेर घे. चल मी भाजी ना याच्यामध्ये काढून आणते. केलं मिक्स. पापड घ्या पापड. कोणाला पापड दे बाबाला. चल घे पापड ठेवणार कुठं. त्यात आहे ना बटर पण टाकला, कांदा पण टाकला, टोमॅटो पण टाक. पापड दे ना बाबाच्या हातामध्ये. आणि हे असे तर अशी ही पावभाजी कुणाला जेवण सगळी मिक्स करून टाकली. खावा आता टेस्ट करून बघा कशी झाली ती. कुणाला घे तुझी डिश घे पटापट सांग कसे झाले ती. लिंबू दे कापायचं. अरे लिंबू ठेवायचा असतो, कापायचा असतो. ते आपण बीट टाकून पहिल्यांदा गेले ना भाजी. हाय तशीच म्हणजे चवीला विचारते. रंग 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 लाल बीटमुळे ना. आपण काय ते ह्याचा मसाला नाही वापरत ना, काश्मीरी मिरची पावडर टाकतात. ओजी काय ओजी? ओजी म्हणजे काय असतं? ओरिजिनल आहे सगळं. अच्छा हां. चला आता आम्ही मस्त असा पावभाजीचा आनंद घेतोय. कलर बिलर थोडा वापरला पण हां छान झाले. आणि खूप दिवसानंतर पावभाजी बनवली आहे. पावभाजी खाताना पुढे खायचं बरोबर कमी करायची खावायला. हां तो शेरू पण आला पावभाजी खायला. शेरू तुला पावभाजी खायचे? शेरू आमचं सगळं खाईल. हां चला देऊया. काय काय गाणं आलं? आणि इथे आमच्या आता वाघ्या शेरूला पकडायची तयारी. पकडायची म्हणजे बांधायची तयारी. ते बघा कसे पळाले पळाले ते बघा. मग तू ठेव चैन खाली ते येतील. गेले बाहेर तरी मी सांगा होती नको. चैन लावून बांधून ठेवणार हे त्यांना समजलं. तसे उठले आणि पळायच्या मागे. तर आत्ताच तुम्हा सर्वांच्या कमेंट्स वाचत होते मी. म्हणजे शनिवारी जो व्हिडिओ गेलेला आहे ना घराबद्दल जे तुमच्याशी शेअर केलं आहे तर त्या सर्व कमेंट्स मी आता वाचल्या. रिप्लाय द्यायचा अजून बाकी आहे. आता रात्रीच्या वेळेस रिप्लाय देईन. आणि म्हणजे सगळ्यांनी अशा पॉझिटिव्ह कमेंट्सच केलेल्या आहेत. आणि काही जणांनी असं पण लिहिलेलं आहे की म्हणजे त्यांना जे अनुभव आलेले आहेत ना ते पण त्यांनी असे शेअर केलेले आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला ना तुम्हाला म्हणजे शेअर करायच्या आहेत अजून तुमच्याशी. पण काय आता थोडे दिवस जरा जाऊ दे. असं आपलं आम्हाला इथे आल्यावर भरपूर काही अनुभव आलेले आहेत. कधी म्हणजे काही प्रॉब्लेम असेल असं छोटा मोठा पण आपल्याला पण आता बऱ्यापैकी आता इथे माहिती पडतं कुठे कशा काय केल्यावर काय होतं म्हणून. हा तर म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित त्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडतील. शेअर करायचे पण एक 4-5 दिवस जाऊ दे आणि नंतरला त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे आम्ही दोघं पण बोलणार आहोत तुमच्याशी. पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी पण अशा आहेत ना की बोलणं खूप असं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यांना जर का त्या गोष्टींचा उपयोग होणार असेल तर बोलायला पाहिजे असं सर्व आहे. पण पुन्हा एकदा म्हणजे आम्ही दोघं पण तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो. तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.